नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आम्ही निघालो शिवशंभूच्या दर्शनाला। ते कुठे तुम्हाला पुढे कळेलच। जर मंदिरामध्ये मोबाईल अलाउड असेल तर नक्कीच मी ते शेअर करेन, जर नसेल तर शक्य तितकं शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। चला तर मग पाहूया कुठे। हॅलो नमस्कार, आज आपण आलो आहे परळी वैजनाथ येथील महादेवांच्या दर्शनाला। इथं या साईडला आहे मंदिर। तर असा आहे मंदिराचं प्रवेशद्वार। प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर मोठा असा गाभारा लागतो। श्रावण महिना असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती। तर आम्ही दर्शनासाठी पास घेतला, कारण पावसाचं वातावरण होतं आणि आम्हाला घरी परत देखील यायचं होतं आणि आधीच आम्हाला जाण्यासाठी उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही पास घेतला आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर असा गाभारा लागतो। खूप मोठा असा छान गाभारा आहे। गाभाऱ्यामध्ये नागदेवतेची मूर्ती, त्याचबरोबर नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि समोरच शंभू महादेवांच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे। तर तेथून आतमध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये खूप छान अशी फुलांची सजावट केलेली होती। बाजूलाच अशा प्रकारे देवी देवतांच्या छोट्या छोट्या मूर्ती होती। त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये आलो। तर बघा किती सुंदर असं शंभू महादेवांचं दर्शन झालं। तुम्ही देखील दर्शन घ्या। तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव अशी ही मूर्ती आहे, ज्यांना स्पर्श करून आपण दर्शन घेऊ शकतो। तर परळी वैजनाथ हे देवस्थान 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे। हे जागृत देवस्थान मानले जाते। हे देवस्थान महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे। हे ठिकाण परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते। हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांच्या प्रधान श्री कर्णदीप हेमाद्री याने बांधले आहे असे म्हणतात। त्यानंतर पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। या ठिकाणी देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते। तर परळी वैजनाथची एक पौराणिक कथा अशी देखील आहे। एकदा रावण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो। महादेव रावणाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगतात। तेव्हा रावण अतुल शक्तीचे आणि लिंग स्वरूपात महादेवाने लंकेत राहावे असा वर मागतो। महादेव रावणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला दैवी शक्ती प्रदान करतात आणि एक लिंग रावणाला लंकेत जाऊन स्थापित करण्यासाठी देतात। परंतु महादेव रावणाला सांगतात की हे लिंग लंकेत जाण्यापूर्वी पृथ्वीवर जेथे टेकेल तेथेच माझे कायम वास्तव्य राहील। रावणाने महादेवांचे म्हणणे मान्य केले, परंतु शिवलिंग खूप जड असल्यामुळे त्याला त्याचा भार झेपेना। तेव्हा महादेवाने त्या लिंगाला 2 रूपांमध्ये विभागून दिले आणि लिंग कावडीतून घेऊन जाण्यास सांगितले। रावण कावड घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याला लघुशंका लागली। शिवलिंग खांद्यावर घेऊन लघुशंका कशी करणार या विचारात रावण पडला। तेवढ्यात त्याला तेथून एक गवळी जाताना दिसला। रावणाने त्या गवळ्याला कावड थोडा वेळ जमिनीला न टेकवता घेऊन उभे राहावे असे सांगितले, परंतु गवळ्याला कवडीचे भार न झेपल्यामुळे त्याने कावड जमिनीला टेकवली आणि ते लिंग तेथे स्थापन झाले। रावण परत आल्यानंतर त्याने ती लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही। पुन्हा रावण दुसरे लिंग घेऊन लंकेकडे निघाला, तेही शिवलिंग जमिनीला चिटकले। रावण निराश होऊन लंकेला निघून गेला। यानंतर सर्व देव पहिल्या लिंगाजवळ गेले आणि त्यांनी त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली। महादेवांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की जो व्यक्ती या लिंगाची मनोभावे सेवा करील त्याला सर्व सुखांचा लाभ होईल। त्यानंतर देवांचे वैद्य धन्वंतरी यांनी या लिंगांमध्ये प्रवेश केला, म्हणून या ठिकाणाला वैद्यनाथ असेही म्हटले जाते। तसेच या मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य असे की ही मूर्ती येथे 4 युगांपासून स्थापित आहे। हे मंदिर मेरुगिरी पर्वतावर स्थापित आहे। प्राचीन काळी येथे औषधी वनस्पती भेटायच्या असे म्हटले जाते की येथे येणाऱ्या भक्तांना आरोग्याची प्राप्ती होते। असे देखील म्हटले जाते की जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा अमृत प्रकट झाले। ते अमृत दैत्यांच्या हाताला लागू नये यासाठी विष्णूंनी ते अमृत या लिंगात लपवले। तसेच या ठिकाणी 3 नंदी आहेत। याचे कारण की या पिंडीत 3 देवतांचा वास आहे। धन्वंतरी, महादेव व विष्णू या तिघांचे वाहन नंदी आहेत। येथे देवांची त्रिकाल पूजा होते। हे हरिहर महादेव म्हणून ओळखले जाते। हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव।
तर या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य असे की इतर मंदिरामध्ये माता पार्वती ही मंदिराच्या आत आहे, तर या ठिकाणी माता पार्वती ही मंदिराच्या बाहेर आहे असे म्हटले जाते. तर या मंदिर परिसरामध्ये अनेक देवी देवतांची छोटी मोठी मंदिरे होती, तर त्यांचं देखील आम्ही इथे दर्शन घेतलं. तर हे आहे शनी मंदिर आणि या मंदिरामध्येच हनुमानजी आणि गणेशजी यांच्या देखील मूर्ती आहेत. तर गणपती बाप्पा आणि बजरंगबली यांच्या दर्शनासोबत शनी महाराजांचे दर्शन देखील अतिशय छान झाले. त्यानंतर याच मंदिरामध्ये महादेवांच्या छोट्या इतर मूर्ती देखील आहेत, तर त्यांचं देखील दर्शन इथे आम्ही घेतलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. आणि बाहेर पडताच आम्हाला पालखीचे सुंदर असे दर्शन झाले. तर ही पालखी भजन कीर्तन करत मंदिराला प्रदक्षिणा घालत होती. तर या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.